येऊन पोचलो मालवणला आणि चाललोय स्कुबा करायला. आम्ही चाललो आता बोटीत. दादा तिकडे गेलाय बोटीमध्ये. आता आम्ही लोक चाललोय. ते राहुल आहे, सनी आणि राणा. एक्सायटेड पण आहे आणि थोडीशी मनात भीती पण आहे. पहिल्यांदा करणार आहे ना स्कुबा. बोटीमध्ये येऊन बसले, स्कुबासाठी फोटोशूट चालू आहे राहुलचा. या बोटीतून तिकडे जायचं का? गल्यान घालायची आणि पाण्यात उतरायचं. राणा गॉगल काढ, बॅग काढ. अरे काय राणा कुठे जातला? घड्याळ काढ. चप्पल काढून खाली राणा इथे बघ. राणा इथे तर बघ. श्वास बंदच झाले. तोंडाने घे, तोंडाने. तोंडाने घे, नाकाने नको घेऊ. नाकाने सोडायचं ना. राणा इकडे बघ. कसं वाटतंय? आमचा शेठ माणूस चाललाय खाली पाण्यात. बाटली बस का? खायला तोच आहे तो. राणा राणा इकडे बघ. राणा अरे दुसरा माणूस म्हणतो अरे हे काय निरोप द्यायच्या हातात देऊन ठेव मोबाईलवर. काय बोलायचं घरच्यांना? घरच्यांना किती खाली किती टिपला जातो? कळणार, आम्ही सांगणार बरोबर. असं वरती लगेच काढाल ना. 15 दिवस घाम चावून पकडायचं, याच्यावरती ओठांची कव्हर करायची. 15 दिवसांना तू बरोबर पाणी गेलं तोंडात. तुम्हाला इथे ट्राय करून बघायची, त्याच्यानंतरच जायचं. इथे पहिलं तोंड बुडव पाण्यात. नाही जमत. मी स्कुबा सोडतोय करून. ते राणाची ट्रेनिंग चालू आहे. इथे सनी तयार होते स्कुबासाठी. अजून एक माणूस अजून एक छोटा फक्त खाली पुरा मासे बघा. हे पोहायला येतं ना. काय एवढा घाबरतोय मग? अजून खाली होतो.
प्रॅक्टिस 43 माझे व्हिडिओ ओके बरोबर आहे. ते उभे तिथे असल्यामुळे तो नाकात पाणी जाणार ते. हा वेगळंच करतो ना. इथे बघा माझ्याकडे बघा. बघ इकडे बघ. आता काय नाही त्याची व्हिडिओ का ना माझी काढत होतो तुम्ही फाटली देशी बाजूला कर. तोंडाने घेतोय नंतर परत तो नाकावरती घेतोय. जॉन्सन पाठवलं. जॉन्सन काय केलं नाही ना तेव्हा पैसे दिले हात कर 1000 रुपये हात बघ. हात फुल चान्स होता वस्तू किती होती आता एक नंबर. आता करशील आता करशील इकडे बोला तू. श्वास घ्यायला जमत नव्हतं. तोंडातून घेत होतो श्वास. जेव्हा मी हात बंद ठेवले मला बरं तोंडातून श्वास घेत होतो. पण जेव्हा हात सोडला नाक सोडला तेव्हा तोंडात पाणी गेलं म्हणून मी वरती आलो परत. एक नंबर एन्जॉय कसा वाटला? तेव्हा याचा लाल लाल झाला बघ लगेच. त्याची सेन्सिटिव्ह जाम कसा वाटला? मला एक नंबर वाटला. आणि जाम करून झालं फ्रेश झालो चेंज वगैरे करून आता आलोय नाश्ता करायला. स्वामी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. स्वामी कायम पाठीशीच आहेत. गाडीवरती पण स्वामींचं नाव आहे. इकडे पण हॉटेलमध्ये आलो आहे स्वामींचंच नाव आहे. नाश्ता करून झाल्यावरती आम्ही आलो मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. तिकडे मालवण किल्ला आता घ्यायच्यात माकल्या. मागे मच्छी मार्केट 4 वाजता चालू होणार होता. दादा बोला की 4 वाजता चालू होता म्हणून पण अजून तरी कोण दिसत नाही आहे. तर दादा विचारते तिकडे मच्छीचं वगैरे सर्व. मच्छी मार्केट आताशी चालू होते. इकडे सगळं दाखवतो मी तुम्हाला की आता ते किनाऱ्याला घेऊन आले नाही माऊ. अजून यार ओळू को तरी अर्ध हे सर्व बोटी लागले ते सर्व मच्छीचे मच्छी घेऊन आले. कोलबी हां माकल्या घेतलं 1 किलो. 700 किलो झाली 5 मिनिटात बाजार लागला आणि पूर्ण बाजार लगेच भरून गेला. आम्ही माकल्या घेतलं. कोलबी बघतोय. मी घेतली 1 किलो
आणि मागल्या 1.5 किलो घेतले. फ्रायचा विषय झाला आहे. आता फक्त घ्यायचे रस्स्यासाठी मच्छी बघतो. घेतली एवढी मोठी सुरमई बघा. ट्राय करायची काय आपण करूया आमटी. विषय आता याला फ्राय करायचा की रस्सा करायचा. एवढी मोठी सुरमई घेतलेली आहे. निघायचा टाइम झाला इकडून मच्छी बाजारातून. मच्छी घेतली आणि आता चाललो घरला. आता घरी जाणार आणि मग डायरेक्ट तिकडून स्पॉटवरती फोटो वगैरे काढायला. सनी, राणा आणि दादा पुढे गेलेत. आम्ही चाललो बाईकवरून. मागचा व्ह्यू बघा कसा भारी वाटतोय. वाव, सनलाईट. Next morning. तो बस का मित्रांनो, ड्रायव्हर गाडी पुसतोय. आता उठलो आम्ही, चाललोय नदीवरती स्पॉट बघायला. त्यानंतर जाणार आहे आयलँडवरती. काल आलो आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला भेटला नाही. तर मोबाईल चार्ज होईपर्यंत जास्त लेट झालेला, म्हणून काही शूट केला नाही. तर आता आपण जातो नदीवर. तुम्हाला नदीवरचा व्ह्यू दाखवतो. आहे व्ह्यू बघा व्ह्यू कसा आहे आणि सांगा कमेंट करून. कमेंट करून नक्की सांगा. आना रे आना. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो सेकंड स्पॉटवरती. दगड लाव होय. 10-15 मिनटं झाली वाट बघतोय आपण बोटीची. आता तो दादाचा मित्र बोट घेऊन येते, पण आता जाणार आहे बोटीमधून त्या साईडला आयलँडवर. More moments later. आता मित्र आले. आता आपण या बोटमधून त्या आयलँडवर. तू वालू घालू गयो होतो पायलाड ते म्हशीचे होते ऐकून घ्या, ही फाटलेली आहे. स्मगलिंग. माझ्या साईडने जास्त वाटले. काय नाही, असे होते. त्या मात्र त्या काय वारी बोटीवरून काढलं आम्ही चाललोय. दादा इथे खाली बसलाय. अरे वाले आणि इथं आम्ही चाललोय त्या साईडला. आमच्या दोघांची फाटले, कारण का दाखवतो. आतमधली घरा बघूची आहेत ना कशी राहतात ते. अरे बघा, बोट पूर्ण अशी 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 होते. यांनी स्कूबा केलाय एक साईड मध्ये, आणि आता कशी फाटून बसली. असं काय नाही. चला, पोचलो आम्ही फायनली. आत्याच्या घरी आलेलो तेव्हा आपण येणार होतो इकडे, पण यायला भेटला नाही. उशीर पण झालेला. आपण इथेच थांबूया काय? हा चालेल ना, आपण येत थांबूया.
अरे फाटून झालं. बरं झालं राणा नाही आला नाही तर खरंच बोट पडली. ती दुसरी बोट घ्यावी लागली असती मग. डॉर्मेटरी आहे 10-12 जणांसाठी. तुम्हाला मी दाखवतो. डॉर्मेटरी करून हा इकडचा व्ह्यू. इथे हे 3-4 जणांसाठी बेड असेल ना. 3-4 जण आरामात झोपतील ना. बाकी मॅट्रेस वगैरे आहेत. आपण मनोहर रिसॉर्टमध्ये आलेलो फक्त बघण्यासाठी. काका पण बोलायला चांगले होते. काकांचा मुलगा जो आपल्याला बोटिंगमधून घेऊन आला. एकदम शांतता आहे. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर या साईडला कधी येणं झालं तर इकडे नक्की या. आणि त्यांचे रेट पण रिजनेबल आहेत. 1 डेसाठी 2000 आहे. त्यामध्ये इन्क्लुडिंग फूड वगैरे सर्व. इथे जेट्टी आणि इथे काकांच्या बोटी आहेत. तर तुम्हाला त्यात मी जो पॅकेज सांगितला 2000चा 1 डेसाठी, त्यामध्ये तुम्हाला बोटीतून घेऊन येणार आणि घेऊन सोडणार परत, असा पॅकेज आहे. काकांचे 3 ते 4 बोटी आहेत इंजिनवाल्या. इकडे एक आहे, ती तिकडे लागली आहे. इथे आचऱ्यामार्गे आले तर त्या ब्रिजच्या इथून कुठेतरी पार्किंग आहे आणि इकडे बोट लावून त्या साईडला. मगाशी ज्या बोटीतून आलो त्या बोटीतून दोघांची फाटली म्हणून आमच्यासाठी दुसरी बोट काढली, मोटरवाली, थोडी मोठी. शांत झाड आमच्यापेक्षा शांतता. आता आणि मी जे मगाशी पार्किंग बोलत होतो समोर तिकडे व्हाईट कलरची गाडी दिसत असेल तुम्हाला. हे बघा तिथे, तिकडे पार्क करणार होणार आपली गाडी आणि तिथून बोटीने ह्या साईडला येणार. हे बरी आहे. याच्यात रिस्क नाही जास्त. इंजिन चालू केलंय आणि बोटमधून आपण रवाना आत्याच्या घरला. या बोटमध्ये आम्ही आणतो कस्टमर. 10-12 लोक आतमध्ये राहतात त्या बोटमध्ये. अच्छा, ही थोडी मोठी आहे चांगले चांगले आहे. त्याच्यातून पर्यटकांना घेऊन येतात ह्या साईडला. बोध परिवार रिसॉर्ट लिहिलं बघा. हां, आता कसं वाटतंय? आता 1 नंबर वाटतं. मगाशी 2 नंबर. हॅलो. हा अथर्व आहे जे आपल्या इथे येऊन सोडलं, काकांचा मुलगा. चला बाय.
आता आपला परतीचा प्रवास. हे आमचं पुष्पा तिकडून घेऊन येलो लाख. पुष्पाची तस्करी. मित्र आपल्याला सोडून परत त्याच्या घरला रिटर्न. सिक्युरिटी दिली ना खालच्या पाड्यांची, फक्त नाळ्याची दिली का बोंड्यांची. चलो आपण पण आता घरी, तिकडून बॅग वगैरे भरून मुंबईला रवाना. नेक्स्ट डेस्टिनेशन. नेक्स्ट डेस्टिनेशन. टोमॅटो जरी आणायला गेला तरी तुला गाडीला करतात ते टोमॅटो पडला की गेला. पोचलो, तुम्हाला आत्याचं घर दाखवतो. हे बघ पडलं बघ काल. हा इकडे एंट्री आत्याची इथे यायला. घर आत्याचं घर मध्ये आलेलं काजू घ्यायला. माझे 5 पॅकेट, सनीने 4 पॅकेट, रामने 2 घेतले आणि राणाने सर्वात जास्त राणाने घेतलं. तुम्हाला फॅक्टरी दाखवतो लांबूनच. ते पिशवे तिकडे फॅक्टरी इथून आतमध्ये किलोच्या ह्याच्यावरती काढून इथे सेलिंगसाठी. थांबायचं आहे. वरून सिटी बघून घ्या, वरून व्ह्यू बघा कसा दिसतोय आणि सनसेट. विक्रम घाटातला व्ह्यू बघून घ्या मित्रांनो कसा आहे. वाव. घाटात थांबले सनसेटचा व्ह्यू बघायला आणि खाली तिकडे चिपळूण सिटी आहे. चिपळूण सिटी आणि सनसेटचा व्ह्यू बघून घ्या कसा वाटतंय. मित्रांनो आता मुंबईला जायला निघालो आम्ही. नाश्ता करायला थांबलेलो. व्ह्यू बघा, इकडे नदी, मागे हॉटेल आहे जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय.